नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, रंगभूमीवरती अनेक नवीन नाटकं तर येत आहेतच, पण काही खास कारण घेऊन पुनरुज्जीवित नाटकंसुद्धा येत आहेत. आणि अर्थातच सुंदर मी होणार सारखी दर्जेदार कलाकृती पुन्हा एकदा रंगभूमीवर अवतरते आहे. आणि त्यामध्ये काम करणारा माझा मित्र आस्ताद काळे आज माझ्यासोबत आहे. नमस्कार आस्ताद. नमस्कार. नमस्कार. खूप छान वाटतंय आज सुंदर मी होणारच्या निमित्ताने आपण भेटतोय. तर मला जाणून घ्यायचं आहे की या नाटकातली तुझी व्यक्तिरेखा तू कोणती साकारतोयस? या नाटकात मी संजय ही व्यक्तिरेखा साकारतोय. एकतर दुहेरी प्रेशर आहे, तिहेरी म्हणायला हरकत नाही, कारण खूप काय म्हणतात नॉस्टॅल्जिक व्हॅल्यू असलेल्या ह्या कलाकृती आहेत. म्हणजे ही जी जुनी नाटकं आहेत, जुने चित्रपट आहेत, हे आजच्या पिढीपर्यंत पोचलेत कारण यांची एक आर्काइव्हल व्हॅल्यू ज्याला आपण म्हणतो ती तेवढी दांडगी आहे. त्यातून पुलंचं लिखाण म्हणजे तर महाराष्ट्राच्या सच्च्या मराठी माणसाच्या रक्तातला विषय हा पु ल देशपांडे हा. त्यातून संजय ही भूमिका मूळ नटसंचामध्ये खुद्द पुलंनी साकारली होती. त्यामुळे हे वेगळंच एक प्रेशर आहे माझ्यावर. थोडं परफॉर्मन्स लेवलचं प्रेशर म्हणायचं तर तो असा काय म्हणतात माझ्या एक चेहऱ्यातच थोडं काय म्हणतात थोडं उग्रपणा किंवा ॲग्रेशन असं दिसतं बॉडी लँग्वेज चेहऱ्यामध्ये. तर संजय ही अत्यंत विलोभनीय व्यक्तिरेखा आहे. अत्यंत काय म्हणतात समोरच्याला उत्स्फूर्तपणे प्रोत्साहन देणं, त्याला त्याच्या आयुष्यात आलेलं मळभ बाजूला करण्याचे लगेच तिथल्या तिथे उत्स्फूर्तपणे प्रयत्न करणं, खूप पॉझिटिव्हिटी घेऊन वावरणारं ते पात्र आहे. सो हे साकारताना खूप आणि पुन्हा वय, त्या पात्राचं वय आत्ता माझं जे ॲक्च्युअल वय आहे त्याच्यापेक्षा जवळजवळ 15 वर्षांनी कमी आहे. सो हे जरा हे सादरीकरणातले चॅलेंजेस आहेत. त्याआधीचे मी मगाशी म्हटलं तसं एकतर पुलंचं नाटक, त्यामुळे त्या भाषेशी पुलंच्या लिखाणशैलीशी इमान राखणं फार गरजेचं असतं. कारण लोकांना पाठ आहेत अजून त्यांनी व्यक्ती आणि वल्ली किंवा गणगोतमधल्या व्यक्तिरेखा त्यांनी साकारलेल्या खऱ्या किंवा काल्पनिक त्या पाठ असणं वेगळं. त्यांची नाटकं तोंडपाठ असलेले लोक अजूनही आहेत आणि माझी 100% 110% खात्री आहे ते लोक प्रेक्षागृहात बसलेले असणार आहेत. त्यामुळे पुलंच्या लिखाणशैलीला, त्यांच्या भाषेला पूर्णतः समर्पित होऊन त्या शैलीशी इमान राखून त्यांनीच साकारलेलं पात्र रंगभूमीवर साकारायचं. बरं, मध्ये जे एका संचानी केलेलं जे मी पाहिलेलं होतं त्यामध्ये गिरीश काका, डॉक्टर गिरीश ओक ही भूमिका साकारायचे. त्यांनीसुद्धा एका वेगळ्या पद्धतीने हे उभं केलं होतं. आणि ही फार पुलं तर बोलायची ही माझी योग्यता नाही, पण गिरीश काकांनीसुद्धा फार प्रभावीपणे हे साकारलं होतं. सो आणि ते पाहिलेले पण खूप लोक आहेत ना, म्हणजे ते मीही पाहिलं आहे, म्हणजे तर अजून 1-2 पिढ्या झाल्या त्यात ॲड. तर ते सगळं असताना शिवाय आपलं काहीतरी वेगळी छाप पाडणं प्रेक्षकांच्या मनावर, कारण तुला ना होणार म्हणजे आता नाना पाटेकरांसारख्या अभिनेत्याने जेव्हा नटसम्राट हा चित्रपट केला तेव्हा त्यांचीसुद्धा जर तुलना होऊ शकते तर मी तर कोणीच नाही आहे. माझी तुलना करण्याची गरज नाही, इतका मी नवशिक आहे या सगळ्या गजांपुढे. पण तुलना होऊ शकते आणि त्या तुलनेत प्रयत्न तरी प्रामाणिक होता. इतपत तरी माझ्यापर्यंत दाद यावी प्रेक्षकांची अशी माझी अपेक्षा आहे. तेवढे तरी मी नक्कीच प्रयत्न करेन. दिग्दर्शक राजेश देशपांडे, त्याच्याबरोबरची तुझी जी केमिस्ट्री आहे ती सुद्धा आपल्या प्रेक्षकांना. केमिस्ट्री म्हणजे अगदी खरं सांगायचं तर आम्ही तालमीला एकाच गाडीतनं, तो माझ्याच इथे राहतो त्यामुळे आम्ही एकत्रच येतो, त्यामुळे खूप केमिस्ट्री आहे. पण जोक्स अपार्ट, मी अनेक वर्ष राजेश दादाला म्हणजे मुंबईत आलो तेव्हापासून विविध ठिकाणी कधी कुठल्या नाटकाला गेलेलो असताना, तो माझ्या एखाद्या नाटकाला आलेला असताना एक असं ना, एक तर तो उंच असा फिजिकलीसुद्धा तो असा थोडा मोठा असा आहे आणि त्यामुळे ना राजेश दादा. आणि मग अनेकांकडनं कळलं की अरे फार कमाल. एकतर तुम्ही कुठल्या स्कूलिंगमधनं आलायत हे फार महत्त्वाचं असतं. तुम्ही कोणाकडनं तुमची कला शिकलात किंवा कोणाचं बघून कोणाकडनं प्रेरणा घेऊन शिकलात. तर राजेश दादा, तो ज्यांना गुरु म्हणतो ते आपल्या सगळ्यांनाच आवडणारे माहिती असलेले बुद्धिसागर सर. तर बुद्धिसागरांविषयी तर कोणी काय काय लिहून ठेवलं आहे, सांगितलं आहे, मुलाखतींमध्ये बोलून झालं आहे. त्यांच्याविषयी तर आदराच्याही पलीकडच्या भावना आहेत. आणि त्या स्कूलमधनंच तयार झालेले हे दिग्दर्शक आहेत, तर त्यांच्याबरोबर कधीतरी काम करायचं आहे.
त्याच्या पठडीतल्या शैलीतल्या एखाद्या नाटकामध्ये किंवा त्यांनी बसवलेल्या कुठल्याही कलाकृतीमध्ये एकदा तरी काम करून बघायचं. बरं, गंगूबाई वगैरे हे बघितलं होतं. सो अतिशय दर्जेदार, खुमासदार, आपल्या घरातली वाटावी अशी पात्रं उभी करणे फार अवघड असतं. ते इतकं लिलया पेलणारा माणूस तो काम करायला पाहिजे. आणि ही इच्छा ह्या नाटकामुळे पूर्ण झाली. खरं म्हणजे किती, जवळजवळ 12-15 वर्षापासूनची माझी इच्छा, जास्तीच किंबहुना. तर आणि माझं एक स्पष्ट म्हणणं असतं, म्हणजे ह्यापूर्वी मी पुनरुज्जीवित नाटक केलं होतं ते हे लग्नाची बेडी. तिथेही संजय मोने दिग्दर्शक होते. त्यांचा अभ्यास जास्त आहे सगळ्याच बाबतीतला. दिग्दर्शक म्हणून म्हणा किंवा एक रसिक म्हणून म्हणा किंवा एक अभ्यासक म्हणून म्हणा, या लोकांनी ही नाटकं जास्त वेळा वाचली आहेत, पाहिलंही असेल जास्त वेळा. मूळ संचातलं पाहिलेलं असणं दुर्दैवाने शक्य नाही, पण जास्त वेळा पाहिलं असेल, त्याचा त्यांनी जास्त वेळा विचार केला असेल, तर आपण सरेंडर व्हावं. म्हणजे सुचूच नाही का आपल्याला. तर राजेश दादाचं तसं नसतं. तुला काही सुचलं करून दाखव. मला 4, तुला काय म्हणणं आहे तुझं, हे असं असं असं, मला त्या 4 वेळा करून दाखव वेगळ्या पद्धतीने. त्यावर चर्चा नको करत बसू, करून दाखव. त्यातलं काय ठेवता येईल मला वाटलं तर ठेवू, नाही तर 4ही डिस्कार्ड करून मी सांगितलं आहे तसं करून बघू. सो ही प्रोसेस मला खूप आवडते, जी संजय दादांची पण होती. कारण ह्या पुनरुज्जीवित होत असणाऱ्या नाटकांमध्ये तुमचे इनपुट्स टाकण्यासाठी तुम्ही त्या काळाशी एकरूप होऊ शकता का, ही मॅच्युरिटी फार महत्त्वाची असते. जी खूप वाचनातनं किंवा त्या वयोगटातल्या लोकांमध्ये वावरल्यामुळे किंवा त्यातला अभ्यास असलेली माणसं आसपास असल्यामुळे येऊ शकते. माझ्या बाबतीत हे थोडं कमी घडलं. नाही, त्या वयोगटात तर मी फार वावरलो नाही. ज्यांनी मूळ नाटक पाहिलं असेल किंवा ती प्रोसेस पाहिली असेल, त्याविषयी अभ्यास असलेले काही असेच लोक माझ्या आसपास होते, ज्यांची बोलणी ऐकून मी थोडंफार शिकलो. पण आपली अक्कल नाही तिथे नाही चालवायची, पण काही वाटलं तर मागे नाही राहायचं. आणि हा बॅलन्स साधायला राजेशदादांनी नक्की मदत केली. त्यामुळे प्रोसेस वॉज मजा आली. आणि प्रेक्षकांनाही उत्सुकता आहे की आता सुंदर मी होणारच्या निमित्ताने आपण या नव्या संचामध्ये पुन्हा एकदा त्या कलाकृतीचा, त्या अभिजात कलाकृतीचा आनंद घेणार आहोत. आपण सांगूया की सुंदर मी होणार आवर्जून बघा आणि एक नवा आनंद तुम्हाला यातनं मिळेल. आणि आस्तादला शुभेच्छा देऊया, नाटकाला शुभेच्छा देऊया आणि सांगूया की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.